हॅलो फ्रेंड्स, श्री गणेशाय नमः. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत गरमागरम भाकरी आणि मेथीची भाजी. चला तर आपण पाहूया. थोडीशी मेथी स्वच्छ पाण्याने धुवून त्याला नीट करून घेतली. आपल्याला लागणार आहे 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरवी मिरची. तर त्याला छान प्रकारचे बारीक असं आपण वाटून घेणार आहोत. मिक्सरमधून नाही काढायची, अशीच वाटून घ्यायची. आपल्याला इथे लागणार आहे थोडे शेंगदाणे. त्याला आपण थोडंसं गरम करून घेऊया आणि शेंगदाणे गरम झाल्यानंतर त्याला पण आपण असं मोठाड वाटूया, म्हणजे चव छान येते. तर तेल ठेवूया. आपण कढईमध्ये गरम केले, 2 चम्मच तेल टाकले, थोडंसं जिरे मोहरीचा तडका दिला आणि त्यामध्ये आपण लसण आणि हिरवी मिरची थोडीशी फ्राय केली. त्यामध्ये आपल्याला मेथीची भाजी टाकली, चवीनुसार मीठ ॲड करूया आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट ॲड करूया. तर आपण हे पाहू शकता, यामध्ये बिलकुल बी पाणी नाही ॲड करायचं, आपल्याला वाफरून घ्यायची. तर 10 मिनिटे गॅसवर ही भाजी ठेवायची. भाजी आपली रेडी झाली आहे. यासोबत खाण्यासाठी आपल्याला लागणार आहे गरमागरम भाकरी. तर थोडं आपण गरमागरम भाकरीसाठी पीठ छान प्रकारचे मळून घेतलं, कारण भाकरी खूप सॉफ्ट होते आणि मस्त पण लागते, चव पण येते. आणि ही आपली अशी प्रकारची भाकरी बनवलेली आहे. तर आपण रेडी झालेली आहे गरमागरम भाकरी आणि मेथीची भाजी. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग.